थोडक्यात रिपीट. हा ठीक आहे, थोडक्यात रिपीट करतो. मागच्या वेळेस आपण हे शिकवलंय की आपण कशा प्रकारे सुरक्षा कवच लावायचंय, आणि ते आपण ग्रुपवरती सुद्धा तो मंत्र दिला होता. आणि त्याची प्रोसेसही सांगितली होती की 3 वेळेस आपल्याला तो बोलून सुरक्षा कवच निर्माण करायचं. पण बोलण्यासोबतच मंत्र काम कसे करतात, तर आपल्या एनर्जी सोबत काम करतात. तेव्हा आपण काय कल्पना करतोय, आपण काय भाव निर्माण करतोय की माझ्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतंय, आणि आपल्याला ते प्रॉपर त्याला डायरेक्शन द्यायचे की याच्या आत कोण येणार, कोण येऊ शकणार नाही, हे आपल्याला त्यांना सूचना देत चालायचंय. ठीक आहे. मग ते आपण मनात बोलूनही देऊ शकतो. अगदी तोंडाने बोलायच्या, मी तर कधीच तोंडाने बोलत नाही. आपण आतमधून सगळं ते संदेश द्यायचा की हा सुरक्षा कवच निर्माण होतोय आपल्या भोवती, आणि त्याच्यामध्ये कोणतीही शक्ती प्रवेश करू शकणार नाही शिवाय परमात्म्याच्या दिव्य शक्ती. ठीक आहे. असं बोलून आपण ते सुरक्षा कवच पूर्ण करतो. एकदा कवच निर्माण झालं की त्यानंतर मग आपली ओंकाराची साधना आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये आपण 3 उच्चार ओंकाराचे सांगितले होते, पैकी 2च आपल्या प्रत्यक्ष साधनेमध्ये आपण उपयोग करणार आहे. एक मौखिक ओंकार जो आपण फास्ट बोलतो, जसं एखादा मंत्र बोलतो ओम ओम ओम, तर हे फास्ट वैखरीने बोलणं झालं. हे आपण केव्हा करतो, ज्यावेळेस आपल्याला ओंकाराची स्थापना करायची असते. दोन्ही भवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर, त्यानंतर कंठामध्ये, नंतर हृदयामध्ये, आणि नंतर नाभीमध्ये. तर ह्या 4 पॉइंटवर आपण एका एका पॉइंटवर किमान 100 वेळेस तरी ओंकार बोलायचा आहे. 108 आपण बोलतो, पण मिनिमम 100 वेळेस तरी त्या ठिकाणी ओंकार बोलायचा आहे. प्रत्येक पॉइंटवर 100 वेळेस. अशा प्रकारे आपल्याला प्रथम ओंकाराची स्थापना करायची असते आपल्या शरीरामध्ये. त्यानंतर साधना होईल आपली सुरू, तर ती ऍक्च्युली दीर्घ ओंकार. मग दीर्घ ओंकार काय ते पण आपण सांगितलं होतं. दीर्घ ओंकार म्हणजेच ओ हा कंठातून म्हणण्याचा प्रयत्न करत त्याला दीर्घ बोलायचे. ठीक आहे. तर तो लांब सुरामध्ये आपण घेतो, म्हणून त्याला आपण दीर्घ ओंकार म्हणतो. ठीक आहे. आता सध्या कुणी काही चार्ट मध्ये टाकते, मी मध्ये डिस्टर्ब होईल, त्यामुळे आता आपण साधनेला सुरुवात करू. त्यानंतर शेवटी प्रश्न उत्तर घेऊ. सगळेजण व्यवस्थित ताट बसा. सगळ्यात आधी आपल्याला सुरक्षा कवच निर्माण करायचंय. ही जी करंगळी आहे, ठीक आहे, दिसते, असे क्रॉस करायचे हात. ठीक आहे. माझा हात असल्यामुळे असा. ठीक आहे. ओम बलाय कवचाय हुम. ओम बलाय कवचाय हुम. ओम बलाय कवचाय हुम. या सुरक्षा कवचाच्या आत कोणतीही शक्ती प्रवेश करू शकणार नाही शिवाय परमात्म्याच्या दिव्य शक्तीच्या. कवच पूर्ण झालं. आता डोळे उघडायचे. आपण आता आपल्या भोवती एक कवच निर्माण केलेलं आहे साधनेसाठी, आणि जोपर्यंत आपण ते स्थान सोडत नाही, ठीक आहे, जोपर्यंत आपली साधना चालू आहे तोपर्यंत ते कवच ऍक्टिव्ह असतं. ठीक आहे. आता सेकंड प्रोसेस आहे आपली. आपल्याला ओंकाराची स्थापना करायची आहे. तर आपण इथे करणार आज्ञाचक्र, त्यानंतर कंठामध्ये. ठीक आहे. तर मला साधना करून घ्यायची असल्यामुळे मी मध्ये मध्ये बोलत राहणार आहे, पण तुम्ही पूर्ण लक्ष फक्त त्याच्यावर द्यायचं, मी तुम्हाला डायरेक्शन देत राहील. ठीक आहे. तर हाताची ज्ञान मुद्रा करू शकतो, किंवा हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवू शकतो असे गुडघ्यावरती, किंवा ज्यांना ज्ञान मुद्रा करायची आहे ज्ञान मुद्रा करू शकता. ठीक आहे. किंवा दुसऱ्या असता हातावर हात आपण असे ठेवतो, तीही मुद्रा चालते. तर ज्यांना जसं सुटेबल होईल, आणि शक्यतो आपल्याला जे बसायचंय ते सुखासनात बसा, कारण आपली प्रॅक्टिस नाही, पद्मासनामध्ये अर्धा अर्धा तास आपल्याला लागू शकतो. तर त्यामुळे सुखासनात बसा, हात रिलॅक्स ठेवा, चेहरा किंचित वरती, डोळे बंद.
डोळे बंद करून चेहरा थोडासा किंचित वर करायचा आहे, जास्त वर नाही की आपली मान हे झाली पाहिजे, किंचितचा वर. रिलॅक्स करायचंय. प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या श्वासाबरोबर परमात्म्याच्या दिव्य शक्तीला आत येऊ द्या. जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्या आतील सगळी निगेटिव्हिटी, सगळ्या प्रकारचे ब्लॉकेज, सगळ्या गोष्टी, ह्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर जात आहेत ही कल्पना करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास बाहेर सोडताना हळू सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या. श्वास हळू बाहेर सोडायचा आहे. आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी आज्ञा चक्र आहे. तिथे आपल्या चेतना, आपलं पूर्ण लक्ष तिथे केंद्रित करा. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी आज्ञा चक्र आहे. त्या आज्ञा चक्रामध्ये परमात्म्याची दिव्य शक्ती प्रवेश करत आहे. तिथे आपण 100 वेळेस ओंकार म्हणत स्थापन करणार आहोत. ओंकाराचं तिथे चिन्ह बघायचंय. ओंकारचं स्वरूप तिथे आपल्याला बघायचंय दोन्ही डोळ्याच्या मध्ये. आणि आता ओंकार बोलायला आपण सुरुवात करणार आहोत. जास्त दीर्घ म्हणायचं नाही, कंटिन्यू बोलत राहा. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावरती. दीर्घ ओंकार बोलायचा नाहीये. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रामध्ये. डोळे बंद, चेहरा किंचित वर, आणि आपला ओंकाराचा उच्चार सतत चालू ठेवायचा आहे. आज्ञा चक्रामध्ये ओंकाराची स्थापना आपण करतो. कंटिन्यू ओम बोलत राहायचे तुम्ही. कंटिन्यू बोलायचे. ध्यान आज्ञा चक्रामध्ये राहील. डोळे बंद राहतील. पूर्ण आज्ञा चक्रामध्ये आपलं लक्ष असेल.
आज्ञाचक्रामध्ये ध्यान केंद्रित करावे लागले. ओंकाराची स्थापना करतोय आपण आज्ञाचक्रामध्ये. आज्ञाचक्रामधून एक प्रकाश बिंदू निघेल, तो सरळ तुमच्या कंठामध्ये स्थापन होईल. आता पूर्ण लक्ष आपल्या कंठामध्ये, गळ्यामध्ये आणायचंय, विशुद्ध चक्रामध्ये. तिथे ओंकाराची स्थापना करायची आहे, ओंकाराची कल्पना करायची आहे. आता कंठामध्ये आपण ओंकाराची स्थापना करतोय, पूर्ण लक्ष कंठामध्ये आणायचंय, ओंकाराचा जप सुरू करायचा आहे. पूर्ण लक्ष कंठामध्ये द्यायचंय, विशुद्ध चक्रामध्ये. ओंकाराची स्थापना होते, ओंकाराचं चॅटिंग करत राहायचंय. त्या ठिकाणी ओंकार स्थापन होते, आपली वाणी पवित्र आणि शुद्ध बनते. पूर्ण लक्ष कंठामध्ये, पूर्ण प्राण, पूर्ण चेतना कंठामध्ये आणायची. ओमचा जप चालू ठेवायचा आहे. प्रयत्न करायचा आहे कंठातून बोलण्याचा. कंठामधून एक दिव्य प्रकाश पुढे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतोय. हृदयामध्ये आपलं लक्ष केंद्रित करा. हृदय कमलामध्ये ओंकाराची स्थापना करायची आहे. इथे आपण ओंकाराची स्थापना करतोय. 100 वेळेस इथे आपण ओंकाराची चॅटिंग करणार आहोत. पूर्ण लक्ष हृदयामध्ये, ओंकाराची कल्पना तिथे करायची आहे. पूर्ण लक्ष हृदयामध्ये राहील. हृदयामध्ये ओंकाराची आपण स्थापना करतो. ओंकाराचं चॅटिंग आपलं चालू राहील. डोळे बंद राहतील. पूर्ण लक्ष हृदयामध्ये केंद्रित करायचे.
हृदय कमलामध्ये आपली पूर्ण चेतना, पूर्ण लक्ष हृदयामध्ये राहील. ओंकाराची चॅटिंग, हृदयामध्ये ओंकाराची स्थापना होत आहे. ते कमल आपलं फुलतंय, ते परमात्म्याची दिव्य शक्ती स्थापन होते. ओंकार त्या जीवनातले सर्व आधी व्याधी रोग नष्ट करेल. त्यांना तिथे स्थान द्या हृदयामध्ये, त्यांचं वेलकम करा. मनोमन प्रसन्नतेने पण ओंकाराचे तिथे स्वागत करूया. तिथून हृदय कमलापासून एक दिव्य चेतना आपल्या नाभीपर्यंत पोहोचते. आपलं पूर्ण लक्ष नाभी कमलामध्ये द्यायचंय आणि तिथे ओंकाराची स्थापना करायची आहे. 100 वेळेस तिथे ओंकाराचा जप आपण करणार आहोत. पूर्ण लक्ष नाभी कमलामध्ये. पूर्ण लक्ष नाभी केंद्रामध्ये राहिलं आपलं. ते ओंकाराची स्थापना होते. नाभी कमलामध्ये ओंकाराची स्थापना आपण करतो. ते आपण कंटिन्यू चालू ठेवायचं. पूर्ण चेतना, पूर्ण लक्ष आपल्या नाभी केंद्रामध्ये आलं पाहिजे. आपण चारही ठिकाणी ओंकाराची स्थापना केलेली आहे. आपल्याला हळूच डोळे उघडायचे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या फक्त. आपण साधनेतला पहिला पाठ केला. यामध्ये आपण चारही पॉइंट वरती ओंकाराची स्थापना केलेली. ठीक. आणि त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, तर आपल्याला दीर्घ ओंकार, ठीक आहे, ज्यामध्ये दीर्घ ओंकार हा आपल्याला कंठातून म्हणण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. कारण कंठातून ज्यावेळेस बोलतो तो तिथूनच आवाज ओम म्हणत चला आणि कंठामध्ये लक्ष द्या. आपोआप तिथून उच्चार सुरू होईल. ठीक आहे. थोडासा हार्ड जाईल स्टार्टिंगला, पण प्रॅक्टिस करायची. दीर्घ ओंकार. आणि मग दीर्घ ओंकारामध्ये गडबड नाही करायची, ओंकार उच्चार करायची. तर ती सवय लागण्यासाठी मी इथे तुम्हाला ऑडिओ पण प्ले करणार आहे. त्याच्या सोबतच आपल्याला दीर्घ ओंकार बोलायचा आहे.
पण ते बोलत असताना आपल्याला करायचं काय आहे? आपल्या स्पंदनाकडे लक्ष द्यायचं. ओमकार बोलताना जे स्पंदन शरीरात तयार होतात, त्या स्पंदनाबरोबरच आपलं लक्ष असलं पाहिजे. कुठपर्यंत आपले स्पंदन जातात, वरून खाली जात आहेत की खालून वर जात आहेत, ठीक आहे. आणि ते स्पंदनावर आपलं लक्ष राहील. आणि दीर्घ ओंकार आपल्याला बोलायचा आहे. आणि जर आपण मध्ये डोळे उघडले तर आपली साधना तिथेच संपते. त्याच्यामुळे डोळे हे बंद करणं आवश्यक आहे. डोळे हे आपल्या जगाचं आपलं पूर्ण आपण आहोत. ज्यावेळेस आपले डोळे उघडे तोपर्यंतच आपण जगात आहोत, ठीक आहे. तर आपल्याला जगापासून थोडा संपर्क तोडायचा आहे, साधना होण्यापुरता, ठीक आहे. तर आपण पूर्णपणे जे तर डोळे बंद ठेवू आणि दीर्घ ओंकार आपण आता इथे प्रॅक्टिस करूया, ठीक आहे. 1 मिनिट घ्या वाटल्यास, कारण ओंकार साधना करताना मध्ये थोडं पाणी ठेवत जा जवळ. हं? जसा कोरडा पडतो कधी कधी, ठीक आहे. हा घ्या. हा अनुजा ताई, काय बोलतो समोरला? सर येतंय ऐकू? हो, ऐकू येत आहे, बोला ना. आता येत नाही आवाज तुमचा, म्यूट आहे, म्यूट झालात तुम्ही. सर आता तुम्ही शिकवत असताना म्युझिकचा आवाज खूप होता, तर तो प्लीज थोडा कमी करता येईल का? हो चालेल ना. आता पुढचा जे मी लावणार आहे ना त्याच्यामध्ये ओंकारच आहे विथ म्युझिक, ठीक आहे. तर तो, ओके ओके, हा, त्याच्यामध्ये वेगळा कुणी बोलायची गरज नाही, ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. हो, हो. ठीक आहे. आपण आता आम्ही पण दीर्घ, म्हणायचो ना सर. हो तुम्ही म्हणायचंय. ऑडिओ याच्यासाठी लावतोय की आपल्याला सवय लागली पाहिजे. फक्त आपण फर्स्ट टाइमच ऑडिओ लावणार आहे. एकदा तुम्हाला कळलं की कसा दीर्घ म्हणायचा आहे, त्यानंतर आपण स्वतःहून म्हणणार आहोत विदाऊट ऑडिओ कुठला, ठीक आहे. तर सगळ्यांनी पाणी वगैरे घेतलं असेल तर आपण सुरू करू. आणि जवळ ठेवू शकता तुम्ही थोडंफार पाणी, कारण आपला कंठ जे होतो तो थोडा त्याच्यामुळे कोरडा पडू शकतो. तर एक दोन थेंब, एक दोन थेंब आपण घेऊ शकतो चालू मध्येही, जर आवश्यकता वाटली तर. सर, हम्म, हम्म. सर तुम्ही आता म्हणले डोळे उघडायचे नाही आणि घसा कोरडा पडला तर पाणी कसं अंदाजे? काय करायचं, एक दोन थेंब पाणी घ्यायचंय. हा ते ठीक आहे ना, त्यावेळेस तुम्हाला बघावं लागेल, ठीक आहे. पण मी हा. याच्यासाठी सांगतोय की आपली साधना ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस कुणी आवाज दिला, काही झालं तरी डोळे उघडू नका किंवा त्यांना सांगून ठेवा. आपल्याला साधनेमध्ये फक्त पाणी पिण्याला परमिशन आहे, है की नाही? जी त्याची पद्धत आहे, ठीक आहे. तर ते पण सुरुवातीला. नंतर ज्यावेळेस आपली साधना सुरू होते तर असा अनुभव येतो की नंतर आपल्याला कंठ वगैरे कशाच भान राहत नाही. नंतर मग आपण कंटिन्यू तासन तास बसू शकतो. पण ही सुरुवात आहे आपली, त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत ते अलाउड असतं सगळ्या गोष्टी, ठीक आहे. रिलॅक्स बसा सगळेजण. आणि आता आपण सुरू करतोय. डोळे बंद करायचे. हात जसं पूर्वी सांगितले कुठलीही पोझिशन घ्या, असे ठेवा, ध्यान मुद्रा करा, किंवा उघडे असे हात गुडघ्यावर ठेवू शकता. रिलॅक्स बसायचं, जेणेकरून तुम्हाला कुठलीही तकलीफ नाही झाली पाहिजे. ज्यांना जास्त वेळ बसता येत नाही त्यांनी तकिया वगैरे मागे लावून बसायला पाहिजे, ठीक आहे, पाठीला. तर काही हरकत नाही, कारण आपल्याला लॉंग टाइम बसायचं असतं, ठीक आहे. चला आपण बसूया. ध्यान मुद्रा करा किंवा ताठ बसा. हात गुडघ्याच्या मध्येही ठेवू शकता. डोळे बंद करायचे. चेहरा किंचित सावर करायचा आहे. मी दीर्घ ओंकार म्हणतोय, माझ्या सोबत म्हणा किंवा माझा आधी ऐका. मी एक दीर्घ ओंकार कसा घेतो, नंतर माझ्या मागे मला फॉलो करा, ठीक आहे. आता यामध्ये मी थोडस एक्सप्लेन करतो की ओम मी कसा बोलला. सुरुवातीपासून आवाज वाढवत नेला, ओ, आणि नंतर नंतरच्या मात्रेवरच आवाज खाली घेतला, असं खाली आला, ठीक आहे. असा करायचा आहे.
हे लक्षात ठेवा है ना. तर ती प्रॅक्टिस करायची त्यामुळे. आता तुमचे माईक म्यूट आहे त्यामुळे मग तुम्ही कसं बोलताय मला माहित नाही. पण मी माझा आवाज तुम्हाला येत असेल तर तसा करायचा. एकदा थोडा वेळ अनम्यूट करता का सगळेजण, म्हणजे तुमचा कसा होतोय मला कळेल, नंतर मग आपण परत म्यूट करू. थोडं अनम्यूट करा 1 मिनिट, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. ठीक आहे. आता बघूया माझ्या मागे म्हणा दीर्घ ओंकार कसा येतोय आपण बघू. ओ व्हेरी गुड. आता मॅक्झिमम सगळ्यांना समजलंय. म्हणजे आपण ओ असं वर जायचंय स्वर, परत नंतर खाली यायचं, त्याला दीर्घ म्हणतात. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होतं की आपली जी एनर्जी आहे, आपले जे चक्र आहेत त्यांच्यामध्ये एक एनर्जी प्रवाहित व्हायला लागते आणि त्यांच्यामध्ये स्पंदन तयार व्हायला लागतात. ठीक आहे. ती एक म्हणजे एक सायंटिफिक प्रोसेस आहे, आपण त्यामध्ये जास्त जाणार नाही. पण अशा पद्धतीने बोलायचं आपल्याला. लक्षात आलं ना. आता सगळ्या जणांनी म्यूट करून घ्या आपले माईक, म्हणजे कोणाला डिस्टर्ब होणार नाही जर बॅकग्राऊंडला कोणाचा आवाज आला तर. ठीक आहे. आता आपण डोळे उघडणार नाहीत, आपण सगळ्या जणांनी समजून घेतलेलं आहे. डोळे बंद करा, ताट बसा आणि बिलकुल गडबड न करता जसं आपण इथे म्युझिक प्ले करू त्या म्युझिक सोबत आपण बोलत चालायचे.
हळूच डोळे उघडायचे. कारण आपण आज प्रॅक्टिस करतो म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेते. आता आपण बघितलं एक दीर्घ ओंकार एक लय मध्ये चालतो, ठीक आहे. त्यामध्ये जो गॅप येतो तो त्यांचा थोडा जास्त येतो, पण आपण एक श्वास घेण्यापुरता गॅप ठेवायचा, ठीक आहे. जसं आपला एक दीर्घ ओंकार म्हणून झाला की आपण एक श्वास घ्यायचा परत, ठीक आहे. त्यानंतर मग परत दुसरा दीर्घ ओंकार घ्यायचा, परत एक श्वासाचं मध्ये घ्यायचा, ठीक आहे. तर ही प्रोसेस असते. तर आपल्याला कंटिन्यू दीर्घ ओंकार म्हणण्याची. आपल्याला विथ म्युझिक कधी करायचं नाही, करायचं नाही, फक्त फर्स्ट प्रॅक्टिस साठी करतो. कारण आपल्याला ज्यावेळेस आपण नाद ज्यावेळेस निर्माण करतो तो आपला नाद आपल्याला ऐकू आला पाहिजे. आणि त्या नादामध्येच आपल्याला ज्यावेळेस आपली प्रोग्रेस होत जाते, तर हळूहळू बासरीचा नाद, मृदंगाचा नाद, हे वेगवेगळे नाद आपल्याला ऐकू यायला लागतात. ते पारलौकिक जगातले असतात, म्हणजे आपला थोडा थोडा कनेक्शन व्हायला लागतं, ठीक आहे. तर जे नाद हे दुसऱ्या स्तरामधले आहेत, ठीक आहे, तर दुसऱ्या डायमेन्शन मधले आहेत, ते सुद्धा नाद आपल्याला ऐकू यायला लागतात. आणि मग ते नाद आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला म्हणजे साधना एक प्रोसेस त्या चालू आहे, म्हणून आपण विदाउट म्युझिकच कधीही साधना करायची, ठीक आहे. पण हे समजण्यासाठी आज होतं की दीर्घ ओंकार आपण कसा घेणार. ही झाली स्टेप पुढची साधण्याची, दीर्घ ओंकार. मग दीर्घ ओंकार किती वेळ घ्यायचा, किती वेळ करायचा, तर जोपर्यंत आपण टाइम ठरवलेला असेल, तुम्ही ठरवायचा तुमचा टाइम, ठीक आहे. डेली तुम्हाला किती वेळ मिळतो, 20 मिनिटं मिळाले मला आज, तर रोज 20 मिनिटं जर बसायचं, तर तुम्ही लक्षात घ्या पहिले 10 ते 15 मिनिटं आपले कशात जाणार आहे. मिनिमम एक 15 मिनिटं आपले जातील ओंकार स्थापनेसाठी 4 पॉईंटवर, ठीक आहे. त्यानंतर मग आपला दीर्घ ओंकार सुरू होईल. आणि दीर्घ ओंकार आपला तिथून पुढे जोपर्यंत तुमचा स्टॅमिना असेल, मिनिमम अर्धा तास रोज बसायला पाहिजे, तर व्यवस्थित आपली साधना होते आणि कुठेतरी आपलं डेव्हलपमेंट सुरू होते. एखाद्या दिवशी तुम्ही फ्री असाल, सुट्टी आहे किंवा अशी गोष्ट आहे, त्या दिवशी पण आणि कुठल्याही वेळी बसू शकता, ठीक आहे. पण नियमित साधनेसाठी एक वेळ ठरवा, सकाळी संध्याकाळी ते डेली करायचं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही वेळ मिळाला तर त्यावेळेसही तुम्ही करू शकता ओंकाराची साधना, ठीक आहे. तर या प्रकारे आपण ती कंटिन्यू पुढे करायची. मग पुढे काय, तर ऐकायला येत नाहीये व्यवस्थित. हॅलो, अ, सगळ्यांना येतंय का म्हणून दाखवा, असं ऐकायलाच बाकीच्यांना नाही येतंय का? येते. हा ठीक आहे, तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल भक्तीभाई. बाकीच्यांना येत आहे ऐकायला. हा ते तुमचा फ्रीज झालाय, तुमच्याकडे नेटचा इश्यू. तर तो दीर्घ ओंकार ज्यावेळेस आपण करत जाऊ त्यानंतर एक स्टेप अशी येईल की नाद जे आहेत ते नाद सुद्धा बंद होतील आणि ओमचा उच्चार हा नाभीपासून सुरू होईल. त्याला परावाणी म्हणतात, ठीक आहे. परावाणी, पराचा अर्थच जी ह्या जगातली नाहीये, ठीक आहे, परा आहे, है की नाही. तर ती परावाणीपासून, नाभीपासून ज्यावेळेस ध्वनी यायला लागतो, ज्यावेळेस ओंकाराचा जप सुरू होतो, त्यावेळेस आपले सर्व चक्र जे तर ते जागृत व्हायला लागतात आणि आपली कुंडलिनी शक्ती एक 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 करत चक्र वर चढत जाते, ठीक आहे. तर ती स्टेप त्यानंतर सुरू होते. आणि ज्यावेळेस आपली कुंडलिनी शक्ती सगळ्या चक्रांना भेदून सहस्रार चक्रामध्ये जाते, त्यावेळेस व्यक्तीला पूर्ण ज्ञान होतो, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो की साधना आपली जी आहे तर ती सिद्ध झाली, ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण अनेक गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या साधना करू शकतो. कारण का, तर आपलं ते कनेक्शन बनलेलं असतं पारलौकिक जगाशी, ठीक आहे.
कारण आपण ज्यावेळेस आईच्या उदरात असतो तोपर्यंत ते कनेक्शन असतं. आणि ज्यावेळेस आपला जन्म होतो, आपण आईच्या उदरातून बाहेर येतो, त्यावेळेस काही वर्ष, फक्त काही महिनेच त्याचं थोडंसं भान असतं आपल्याला, आणि नंतर हळूहळू त्याचं विस्मरण होत जातं. ठीक आहे. की आपला सोर्स काय, आपलं कनेक्शन काय, आपण कुठून आलो. ठीक आहे. तर त्या सोर्सला आपण परत कनेक्ट व्हायचंय. ठीक आहे. आणि जिथून आपण आलो, ज्या सोर्स मधून आलो, त्या सोर्सला पुन्हा कनेक्ट होण्याचं काम त्या साधनेतून आपण करतो. आणि ज्यावेळेस आपण त्या सोर्सला कनेक्ट होऊ, त्याच वेळेस आपण आकाशिक रेकॉर्डला सुद्धा कनेक्ट होऊ शकतो. आणि मग आपण आकाशिक रेकॉर्ड पुढे शिकू शकतो. ठीक आहे. तर म्हणून ही पहिली पायरी आहे ओंकार साधनेची, आकाशिक रेकॉर्ड शिकण्यासाठी. आणि इवन ज्याला आकाशिक रेकॉर्ड नाही शिकायचं आहे पण जीवनामध्ये काहीतरी साधना करायची आणि इतरही मॉडॅलिटी आहे ते करायचे आहेत, कोणी रिकी करेल, कोणी टॅरोट करेल, कोणी वेगवेगळ्या मॉडॅलिटी मध्ये सुद्धा काम करू शकतो. आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपल्यापासून तो फायदा आपण देऊ शकतो. तर हे एक दैवी कार्य आहे. याला अतिशय शुद्ध भावनेने केलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला एक साधना असली पाहिजे जी नेहमीच आपल्या ऊर्जा वाढवते, आपल्याला नेहमीच ऊर्जावान ठेवते, कनेक्ट ठेवते आणि आपल्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट करत जाते. दुसरी एक फायदा काय ओंकार उपासनेचा, तर ओंकाराची उपासना, जो नाद निघतो तो नाद रक्ताच्या पेशीवर परिणाम करतो. म्हणून कॅन्सर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिकव्हरी दिसते ओंकाराची साधनेमध्ये. तसंच जे प्राणघातक बिमाऱ्या असतात, ठीक आहे, ब्लड प्रेशर असेल, त्यानंतर शुगर सारख्या बिमाऱ्या असतील, तर ह्या सगळ्यांमध्ये हे रिसर्चने दिसले की ओंकाराच्या उपासनेनं खूप मोठा फरक पडतोय. आणि लोक त्या प्राणघातक बिमारीमधून बाहेर आलेले आहेत. कारण हे स्पंदन हे डायरेक्ट त्या आपल्या रक्ताच्या पेशीपर्यंत त्याच्यावर परिणाम करतात. आणि पहिला क्लास सगळ्यांनी पाहिला असेल तर त्यात आपण सांगितलेलं आहे की कोणकोणते रिसर्च झाले वगैरे, ते आपण डीप मध्ये त्यात दाखवलेलं आहे. आणि ते रेकॉर्डेड पण आहे, तुम्ही ते परत पाहू शकता. ठीक आहे. तर एकंदरीत ही झाली आपली साधनेची पूर्ण प्रोसेस. तर यामध्ये कुणाला जर काही समजलं नसेल तर मला एकदा विचारा, आपण आता सगळ्यांशी एकदा बोलून घेऊ. ठीक आहे. तर एक एक करून बोलू एक विचारू. हा, बोला. मला प्रचंड जांभया येत होत्या हो, मग डिस्टर्ब होतो ना. नाही, येऊ द्या येऊ द्या. नाही जांभळ्या म्हणजे मला वाटलं माझ्यात काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. नाही नाही नाही, तसं नसतं. काय असतं माहितीये का, आपल्याला साधना करणं, ठीक आहे, ही नवीन गोष्ट आहे. कधी कधी काही जणांची असेल प्रॅक्टिस, पण सुरुवातीला हे सगळ्या गोष्टी होतात. आळस येईल, जांभळ्या येईल, काही जणांच्या मनात दुसरेच विचार सुरू होऊन जातात. ठीक आहे. आणि आपल्याला तिथून डिस्ट्रॅक्ट होण्याचं काम केलं जातं. पण आपल्याला स्ट्रॉंगली बसून ते करायचंय. हळूहळू सराव झाला की ते कमी होत जातात. ठीक आहे. आणि हॅलो. हं, हं. मला म्हणायचं होतं की जेव्हा समजा आपण एक आपल्या भोवती कवच तयार करतोय, ठीक आहे, सुरक्षा कवच, तर ते कवच किती वेळ राहतं? फक्त साधनेपुरतं की दिवसभर? नाही नाही, साधनेपुरतंच ते कवच निर्माण झालेलं असतं. ठीक आहे. आणि ते हम्म. दिवसभर नसतं. दिवसभर जे कवच आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याची वेगळी साधना आहे, त्याची एक वेगळी प्रोसेस आहे. ठीक आहे. 21 दिवसाची ती साधना असते. आणि ती अशा व्यक्तीला दिल्या जाते की ज्यांना काहीतरी धोका आहे, किंवा त्यांना शत्रूपासून धोका आहे, किंवा कुठल्याही निगेटिव्हिटी पासून धोका आहे. तर अशा व्यक्तींना ती 21 दिवसाची साधना करवली जाते. त्यामध्ये जे कवच निर्माण केलं जातं, तर ते कवच हे एकदा सकाळी लावलं तर ते पूर्ण दिवस असतं. ठीक आहे. 24 तास असतं. आणि नंतर परत त्यांना ते दुसऱ्या दिवशी सकाळी केलं की परत ते 24 तासासाठी तरी कवच हे नियमित असतं. इवन ज्यांना कसल्याही प्रकारचे असे संकट असतात त्यांना ते दिलं जातं. आणि दुर्गा देवीचं ते कवच आहे, अतिशय सिद्ध कवच आहे. तर तो एक वेगळा भाग आहे. ठीक आहे. जेव्हा आपण दुसरी साधना करत असू तेव्हा या मंत्राचा वापर केला तर चालेल का?
बिलकुल म्हणजे बिलकुल, कुठलीही साधना करायची असेल तुम्हाला अशाच प्रकारे कवच निर्माण करायचं. ठीक आहे. इव्हन मी म्हणतो कुणी रेकी हिलर असेल तर दुसऱ्याचं हिलिंग करण्यापूर्वी स्वतःला कवच लावून घ्या. काय अच्छा. होतंय की त्यांचे कर्म आपल्याला बाउन्स बॅक होतात आणि हो बरेच जण बघतात की हिलरच बिमार पडतो नंतर. ठीक आहे. हो हो. तर हम्म. अशा मॉडेलिटी यूज करण्यापूर्वीही आपण स्वतः सुरक्षा कवच लावलं पाहिजे. हम्म. त्या कवचामध्ये समजा दुसरे जीवाणू पण मग माणूस म्हणजे व्यक्ती एंटर करू शकतो किंवा टच करू शकतो. करू शकतो आणि टच. मच्छर मच्छर वगैरे समजा आपण कवच तयार केलंय पण मग मच्छर त्या कवचात एंटर करतात का? सुरक्षा कवच जे आहे हे कशासाठी निर्माण केलेले की ज्याच्यापासून तुम्हाला डिस्टर्बन्स होणार आहे, भीती आहे, धोका आहे. ठीक आहे. म्हणजे दृश्य आणि अदृश्य अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या साधनेमध्ये बाधा आणतात किंवा तुमच्या साधनेचं फळ ते घेऊन जातात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सुरक्षा कवच आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला मच्छर येऊन डसणार नाही, हे होणार नाही असं नसतं. नाही तर सगळे सुरक्षा कवच लावून झोपले असते रोज. ठीक आहे. हम्म. हा, हे होईल जर समजा ज्याच्यापासून आपल्याला प्राणघातक अशी भीती असते, जसं सर्प विंचू ह्याच्यात प्रवेश नाही करणार. ठीक आहे. हम्म अशा गोष्टी तिथे प्रवेश नाही करू शकत, निगेटिव्हिटी तिथे प्रवेश नाही करू शकत. हम्म. ठीक आहे. अ, नमस्कार दादा. ते कवच निर्माण करायचं म्हणजे 3 वेळा तो मंत्र म्हणायचा आणि आपल्या भोवती इमॅजिनरी एनर्जी च म्हणजे कवच सरकार. तयार झालाय असं इमॅजिनरी करायचं ना, की तो कलर दिसला पाहिजे, की असं गोल्डन कलर झालाय किंवा पांढरा रंग झालाय असं दिसायला पाहिजे का, की नुसतं असं इमॅजिन करायचं की आता आपल्या भोवती कवच तयार झालंय. नाही नाही, इमॅजिन करायचंय. ठीक आहे. बघत नाही बसायचंय त्याला. ठीक आहे. बघायचं म्हणजे असं आपण म्हणतात ना की पांढरा हा, प्रकाश, फील करायचं. रेकीमध्ये म्हणतात पांढरट पांढरा पांढरट. प्रकाश बघा वगैरे, तसं नाही ना गरज. नाही नाही नाही, तशी गरज नाही. असं कुठलाही कलर वगैरे इमॅजिन करण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही अच्छा अच्छा. डायरेक्ट करू शकता. आता एक काम आपण सगळेजण करू. ठीक आहे. आपले जे हात आहे दोन्ही असे समोर घ्या. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्या. ठीक आहे. आणि पूर्ण डोळे बंद करा. ठीक आहे. एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतोय. दोन्ही हात समोर घ्या, डोळे बंद करा, बघूया आपण काय होतंय ते. आणि तुमच्या मनातल्या मनात तुमच्या अंतरिम शक्तीला आदेश द्या की मला माझ्या सुरक्षा कवचाला टच करायचंय. ठीक आहे. डोळे बंद करून मनातल्या मनात प्रेयर करा आंतरिक शक्तीला, मला माझ्या सुरक्षा कवचाला टच करायचंय, फील करायचंय. आणि हात थोडे मध्ये मध्ये जवळ घ्यायचे, दूर करायचे. जोपर्यंत तुम्हाला कुशन सारखं उशी सारखं मऊ लागणार नाही दोन्ही हाताच्या मध्ये. जर दोन्ही हाताच्या मध्ये तुम्हाला फील झालं तर तुमचं सुरक्षा कवच तुम्हाला फील होईल. ते दोन्ही हाताला दूर ढकलेल थोडस. ठीक आहे. तर बघूया कोणाकोणाला फील होत आहे. ठीक आहे. डोळे उघडा आता. डोळे उघडा. आता याच्यामध्ये एक एक जणाचा आपण बघू कोणाचा असेल फील झाला असेल तर. जशी जशी आपल्या साधना होत जाईल तसं आपल्याला फील व्हायला लागेल. अ, आणि दोन्ही हाताच्या मध्ये बिलकुल आपल्याला जाणवेल. ठीक आहे. तर हे करून बघा. ठीक आहे. हा, आता बोला. कोणाचं होतं ते? काय आहे त्यामध्ये खुशी? ठीक आहे. कुणाचं कसं? अं, हो. सर मला असं स्पंज किंवा ते च्युइंगम आपण असं करतो ना तसं हा वाटत हा. होतं. च्युइंगम यस यस. जसं हे होतं तसं वाटलं. बिलकुल बिलकुल. तर म्हणजे तुम्हाला ते हा. फील व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. हो. तर ही गोष्ट याच्यासाठी सांगितली मी तुम्हाला की कधी कधी काय होतं सगळ्यांना हे इमॅजिनरी वाटतं. तर इमॅजिनरी नाहीये, ऍक्च्युअल मध्ये हे काम करतं. ठीक आहे. हा, बोला ना. हा सर, मलाही फील झालं, माझे दोन्ही हात एकमेकाला ढकलत आहेत असं फील झालं.
बरोबर हॅलो. बरोबर. व्हेरी गुड बरोबर व्हेरी ना? गुड. हो. ओके, थँक्यू. आता याचा अर्थ काय आहे की आपल्याला ते सेन्सिटिव्ह म्हणजे व्हायला लागले सेन्स. ठीक आहे, आपली जी चेतना आहे ना ती सूक्ष्म मध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्याच वेळेस आपल्याला सूक्ष्म जगातल्या गोष्टी अनुभवायला मिळतात. ठीक आहे, म्हणून हे एक सायन्स आहे, आध्यात्मिक सायन्स आहे. याच्यामध्ये हळूहळू हळूहळू आपल्याला प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. आणि आपण याला प्रूफ पण करणार आहे, जसं आपण आपल्या कवचाला टच करू शकतो, समजू शकतो, फील करू शकतो. ठीक आहे. तर ते प्रॅक्टिस, आणि ही प्रॅक्टिस तुम्ही डेली पण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही साधना करणार, साधना झाली, जर तुम्हाला वाटलं की माझ्या कवचाला मला फील करायचंय, तर तुम्ही आतल्या तुमच्या शक्तीला प्रेयर करायची की मला माझ्या सुरक्षा कवचाला फील करायचंय, टच करायचंय. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही चेक कराल तर ते तुमच्या हाताला मध्ये ते कवच जे येतं त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवायला लागेल. ठीक आहे. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करत चला, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अजून तुमची एनर्जी जे अतिशय सूक्ष्म मध्ये प्रवेश करत जाईल. आणि सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींचाही आपल्याला अनुभव यायला लागेल. ज्या फिजिकल नाहीत त्या सुद्धा आपल्याला थोड्या जाणवायला लागतील. आणि तेच साधनेचा उद्देश असतो. ठीक आहे. ठीक आहे. जर सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर आपण पुढे चलू. तुम्ही काही बोलताय का? नाही, ठीक आहे ठीक आहे. तर हे झालं साधनेविषयी. साधना रोज डेली सगळ्यांनी आता करायची आहे. अर्धा तास आपल्याला रोज डेली साधना करायची. आपण सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजावलेल्या आहेत. ठीक आहे. हा, फक्त यामध्ये आपण काय करणार आहे, 8 दिवस सगळ्यांना वेळ देणार आहे. हा पूर्ण आठवडा आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे. तसं आपण मध्ये एकदा परत क्लास घेऊ. ठीक आहे. ओंकार उपासनेचा मेनली समजा बुधवारी. ठीक आहे. बहुतेक बुधवारीच घेऊ आपण. तोपर्यंत कमीत कमी 2-3 दिवस सगळ्यांची होईल जाईल साधना. ठीक आहे. तर ते मी तर तुमच्यावर सोपवतो. एक म्हणायचं होतं की समजा आपण एका चक्रावर हे करतोय, ओम उच्चार करतोय, तर तो तुम्ही पहिले जसं शिकवला तसं करायचं ना, शॉर्ट मध्ये समजा. हो हो, ओम. शॉर्ट मध्ये. शॉर्ट मध्ये हा. बोलायचं, बरोबर आहे, दीर्घ नाही बोलायचं. आणि किती वेळ बोलायचं मग? तो 108 वेळेसच बोलायचं काय एका चक्रावर? हा, 108 वेळेस सफिशियंट आहे तेवढा. ठीक आहे. जर माळ घेऊन बोलला तर समजा एका हातात अशी माळ घेऊन 108 हे वेळेस बघा, बोलला. माळ घेऊन तुम्ही बोलू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण काय होईल, तुमचं मेडिटेट नाही होणार, तुमचं लक्ष त्याच्यावर राहील. हे लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, फार संख्येमध्ये नाही जायचं. आपण वेळ बघायचा. एक 5 मिनिट लागतात की 6 मिनिट लागतात 100 वेळेस कम्प्लीट करायला. बस तितका वेळ बसायचा आणि हळूहळू हे मेजरमेंट तुम्हाला यायला लागेल. ठीक आहे. आपल्याला काय 4 ठिकाणी फक्त त्याला ती जागृत करायचे, ती चेतना तिथे ओंकाराला स्थापन करायचे, जेणेकरून आपली आपली पुढची साधना जी आहे तो खूप सोपी आणि सरळ होऊन जाते. ठीक आहे. आणि यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या साधकांसाठी ज्या आहेत. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस हिमालयातले जे योगी आहेत त्यांनी ही प्रोसेस दिलेली आहे. आणि ते एक ओंकार किमया म्हणून एक पुस्तक पण त्यावर प्रकाशित झालेलं आहे. मी मागे पण तुम्हाला बोललो होतो त्याविषयी. तर हा, भेट. हो हो, देवधर, शत्रू देवधर म्हणून आहे. तर मागवले. हा, तर ते त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत ऍक्च्युली. आणि ती साधनेचा जो प्रकार आहे तर तो मॅक्झिमम लोकांना माहित नाही की ही प्रोसेस असते. आता महत्वाचे काही पॉईंट मला तुम्हाला सांगायचे. साधनेसाठी शरीर सेन्सिटिव्ह होण्यासाठी साबणीचा वापर टाळायचा. साबणाऐवजी आपण उठणं लावू शकतो. ठीक आहे. डाळीचं पीठ वगैरे ते लावू शकतो. म्हणजे अशा गोष्टी, किंवा आता ते नवीन शावर जेल निघालेले आहेत ते लावू शकतो. साबणीनं काय होतं, आपले रोम खूप बंद होतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते एक प्रकारचा साबणीचं ते एक हे बसतं त्यामध्ये. आणि व्हाईट व्हाईट असतं ते पूर्ण. तर काय होतं, आपले रोम बंद झाले तर ते साधनेमध्ये जी आपल्याला सेन्सिटिव्हिटी पाहिजे ती मिळत नाही. ठीक आहे. तो फील आपल्याला होत नाही.
तर त्यामुळे हे त्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे की स्नान करताना शक्य झाल्यास साबणेचा वापर टाळायचा जोपर्यंत आपण साधना करतोय. ठीक आहे, एक काही दिवस करून बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने तर आपले स्किन सेन्सिटिव्ह होईल अजून, आणि आपण सहज साधण्यामध्ये एकाग्र होऊ शकतो. आणि ब्रह्म मुहूर्तावर करता आली तर चांगलं आहे. मला माहिती आहे इतकं सकाळी उठणं अवघड आहे, पण प्रयत्न करा. जर शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तामध्ये करा, कारण मी सकाळी 4ला उठून करायची आणि मला 4ला साधनेला बसायचं होतं, म्हणून मी 3:30ला उठायचो की म्हणजे बाकीच्या गोष्टी आवरण्यासाठी. तर अशा प्रकारे जरी नाही करता आलं तरी शक्य होईल तितकं मॉर्निंगला करा. कारण काय असतं की डिस्टर्बन्स नसतात. आज काय झालंय की कोणाचा बर्थडे असतो, कुठेही वाजायला लागतं, कुठलाही साऊंड, कोणी कधीही आपल्याला डिस्टर्ब करतं. आणि संध्याकाळच्या वेळीही कसं फॅमिलीचा टाइम असतो, घरातले असतात, जेवण खाणं आहे ना. तर शक्यतो सकाळचा टाइम सगळ्यात चांगला आहे. अर्धा तास जर 5, 5:30ही केल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. तर असा प्रयत्न करा, म्हणजे असं सांगतोय मी की मॉर्निंगला केलं तर खूप चांगले रिझल्ट येतात. ठीक आहे, ही एक आहे त्याच्यामधली तिसरं छोटी गोष्ट. काय म्हणले तुम्ही? तिसरं उठणं आणि डाळीचं पीठ, आणि तिसऱ्या याचं नाव काय म्हणले? मला ऐकायला आलं नाही ते. शॉवर जेल एक नवीन प्रकार निघाला साबणीचा. हम्म. शॉवर जेल म्हणजे लिक्विड मध्ये असतं. ठीक आहे, तर ते काय होतं, ते असं स्किन मध्ये बसत नाही, ते म्हणजे धुवून निघतं शॅम्पू सारखं. ठीक आहे, तर ते स्नानासाठीच आहे. किंवा मग उठणं सगळ्यात चांगलं आहे, मार्केटमध्ये मिळतं. पण काही काही उठणं आता मिलावटी आले ना, तर स्किनवर इरेक्शन करतात, म्हणून स्वतः बनवा. डाळीचं पीठ, हळद आणि दूध टाकलं की सगळ्यात चांगलं आहे. पण जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं करा. ठीक हा, आहे, एक एक गोष्ट अजून बनवलेलं एक हं, आम्ही बनवलेलं आहे, मी ते वापरलं पण खूप दिवस. ठीक. गोघ्रत म्हणून असतं. गोघ्रत. हा हा, अं, बरोबर. तर त्याच्या गोमित्र, गाईचं शेण, गाईचं तूप, गाईचं दूध, असे पंचगव्यापासून बनवलेलं आहे, बरोबर. 5 गोष्टीचा वापर करून बनवलेलं होतं मी ते. हो, ते हो. तसं वापरू करून करून. शकता तुम्ही ते. ठीक आहे, हम्म. वापरू शकता. आणि दुसरी गोष्ट, आपण पिण्याचं पाणी जर समोर ठेवलं ओंकार उपासना करताना, तर हम्म. आपल्याला ओंकाराच्या स्पंदनाचा काय परिणाम होतो एक जर चेक करायचं असेल तर, हम्म. चांदीचं भांडं असेल, सोन्याचं भांडं असेल किंवा पितळचं भांडं असेल, ठीक आहे, छोटस, तर त्याच्यामध्ये समोर पाणी ठेवू शकता. त्याची हम्म. टेस्ट कशी होती, आणि ओंकाराच्या उच्चारानंतर परत तुम्ही जर ते पाणी पिलं तर त्याची टेस्ट चेंज झालेली राहील. ठीक आहे, तर हे आपण एक टेस्ट करायचं म्हणून तुम्ही ते करू शकता, प्रयोग एक करू शकता. ठीक आहे. काशाचं भांड आहे, काशाचं. काश. हा, काशाचंही करू शकता, काही प्रॉब्लेम. त्या स्टीलवर नाही करणार ते काम. ठीक आहे. ठीक आहे, सर्वांचे धन्यवाद. 10 वाजून गेलेले पाणी आहेत. पाणी समोर भरून ठेवायचे का तसं? हा, पाणी समोर भरून ठेवायचं. त्याला झाकून ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्या समोर आपण जप करायचा, तर त्या स्पंदनाचा परिणाम होतो त्या पाण्यावर सुद्धा. ठीक आहे, आणि ते पाणी सुद्धा चार्ज होतं. ठीक आहे, चालेल. नमस्ते.